हे काय मुक्ता वहिनीला पहिल्यासारखंच होतंय वाटतं. माझ्यासारख्या हजारो अस्मिता प्रत्येक गृहिणीमध्ये दडलेल्या आहेत. त्यांना गरज आहे ती मदतीची नाही तर चेतनेची. आणि त्यातूनही कुठे अडलात, काही अडचण आलीच तर मी आहे. मॅडम ही तर ती कालचीच आहे, पण ही वेड्याच्या डॉक्टरकडे जाण्याऐवजी आपल्याकडे कशाला आली आहे? मनाली सॉरी, पण तुम्हाला काही अंदाज येतोय? कारण दरवेळी तुम्हाला थोडा तरी अंदाज येतो. हिच्या केसबद्दल नेमका अंदाज नाही बांधता येणार, पण हिच्याबद्दल नक्कीच सांगू शकेल. काय? या मुलीचं लग्न होऊन 6 महिने सुद्धा नाही झाले. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या वाट्या अजूनही उलट्या. या मुलीचा आत्मविश्वास पूर्णपणे हरवलेला. तिच्या या अस्वस्थ हालचालींवरच लक्षात येतंय. आणि माझा कालचा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू पाहूनच ती आपल्याकडे मदत घ्यायला आली. अहो बसा ना तुम्ही. मॅडम मला मला प्लीज वाचवा. प्लीज काही करा आणि मला वाचवा. शांत हो, शांत हो. बस बस, शांत हो. तुझी जी काही अडचण असेल ना ती सोडवू आपण. मॅडम मी मोठ्या आशेने आले तुमच्याकडे. प्लीज मला वाचवा. तुम्हीच काहीतरी करू शकता. हे बघ, शांतपणे सगळं मला सांग. मी आहे ना. पण मॅडम फॉर्मॅलिटीज करू आपण फॉर्मॅलिटीज. हे बघ, तुझ्या मनात जे येतंय, जसं येतंय तसं सगळंच्या सगळं मला सांग. कुठलाही आडपडदा न ठेवता. मला मैत्रीण समज तुझी. मी वेडी नाही आहे. म्हणजे मी खरंच वेडी नाही आहे. काही लोकांना ते पटतच नाही. काही लोकांना पटतच नाही आणि म्हणून सारखं सारखं मला. अगं हो हो, आधी नाव तरी सांग तुझं. हां नाही नाव हे असं होतंय मला. म्हणजे मी सगळं लक्षात ठेवते मी, पण मी मध्येच विसरते. नकळत चुका होतात माझ्याकडनं. मी मुक्ता सबनीस आणि लग्नाआधीची जानवी पुरंदरे. हो, लग्नाआधीची जानवी पुरंदरे. आणि ते हे अक्षय सबनीस आहेत ना, त्यांच्याशी लग्न झालं आणि 2.5-3 महिने झाले लग्नाला. आई बाबा नाही आहेत मला, म्हणून मला मामा मामींनी लग्न लावून दिलं माझं. आणि माझ्या सासरकडचे सगळे चांगले आहेत. मला खूप जपून ठेवलं आहे त्यांनी. खूप समजून घेतात. म्हणजे लहानपणी जसं मी स्वप्नात एक जॉईंट फॅमिली पाहिली होती ना, अगदी तसे आहेत सगळे. म्हणजे आई बाबांसारखे सासू सासरे आहेत. बहीण आणि भावाची कमतरता भरून काढायला दीर आणि जाऊ आहेत. माझा नवरा ना, तो खूप प्रेम करतो माझ्यावर. आणि लग्नानंतर सगळं छान चालू होतं. पण लग्नानंतर 15 दिवसांनी त्यांना ऑफिसच्या कामासाठी ते लंडनला जावं लागलं. आणि म्हणजे माझी आणि यांची अशी इच्छा नव्हती, पण आम्हाला पर्याय नव्हता. हे गेले ना, तेव्हा सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं मला. एकटं पडू दिलं नाही, अजिबात नाही. आणि सासूबाई सुद्धा खूप लाड करतात माझे. पण माहिती नाही कुणाची नजर लागली आणि असं सगळं बिघडलं. म्हणजे एकदम साधं सोपं वाटत होतं आणि अचानक अवघड वाटायला लागलं ते. अगं नळ चालूच का ठेवलायस? मी नळ बंद केला होता. मी खरंच सांगते, मी नळ बंद केला होता. गॅसचंही तसंच झालं. मी बंद केला होता गॅस. मी चालू ठेवून येणं शक्यच नाहीये. पण विनीता वहिनी आल्या आणि
कसं काय चालू झाला? मुक्ता, हे काय आहे? गॅस चालू आहे. लक्ष कुठे असतं तुझं? हे का आणि कसं होतं हे कळतच नाहीये मला. म्हणजे माझ्या हातूनच अहो मॅडम, तुमचाच फोन वाजतोय. हां हां हां. आणि मामनजींच्या बाबतीत तर तरी नाही, मी स्वतःच्या मनाला समजावत होते की सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. पण शमीच्या बाबतीत जे काही घडलं ते आई हे घ्या. शमू, काय झालं? अगं किती दूध गरम आहे ग. मी कोमट करून आणलं होतं. आणि काल सकाळी तर कहर झाला. मी सगळं जेवण बनवलं होतं लक्षपूर्वक, सगळ्या भाज्या सगळं बनवलं मी. आणि सगळे जेवायला बसले, तिथे जेवणच नव्हतं. चला वाडा बाबा. मी शांत हो, शांत 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 हो. हे घे, सरबत घे. नको. घे, बरं वाटेल तुला. घे. मी मुद्दामून नाही करत आहे सगळं. तुम्हाला कळतंय ना, ते होतंय माझ्याकडनं न कळत. मी मुद्दामून नाही करत आहे. काल हॉटेलमध्येही असंच झालं हो ना? मी होते तेव्हा तिथे. आणि आम्हाला तर असंच वाटलं की तुम्हाला अगं, कोणाचा फोन येतोय? महत्वाचा असेल तर घे फोन. नाही म्हणजे नको. मी कुणाला सांगितलं नाहीये मी इथे आले. का? घरचे त्रास देतात का तुम्हाला? त्यांना का नाही सांगितलं? अगं, बरं झालं नाही सांगितलं ते. आणि आता कुणाला सांगूही नको. तुम्ही अस्मिता मॅडमकडे का आलात? म्हणजे एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवावं असं नाही वाटलं तुम्हाला? त्याचा कदाचित जास्त उपयोग झाला असता तुम्हाला. नाही, त्यांनी जर मला वेडं ठरवलं तर. आणि अस्मिता मॅडम, तुम्ही म्हणाला होतात ना तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये की मला हक्काने हाक मारा, मी मदतीसाठी येईन, तुम्ही म्हणाला होतात ना. मी तुम्हाला खरं सांगते, तुमच्या शब्दांचा आधार वाटला मला असं वाटलं की तुम्हीच मला फक्त समजून घेऊ शकता. मी खरंच सांगते, प्लीज माझ्यासाठी या प्रकरणात लक्ष घाला. तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला आणि मला सांगा की मी वेडी आहे की नाही. तुम्ही जर मला सांगितलं ना की मी वेडी आहे तर मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पण तयार आहे. मी खरंच सांगते. तू माझ्याकडे इतक्या विश्वासाने आलीस, मी तुला निराश नाही होऊ देणार. आता निर्धास्तपणे घरी जा. मी आहे ना. आता मी पाहते काय करायचं ते. थँक्यू मॅडम. आणि तुझ्यासाठी मॅडम नाही, मैत्रीण आहे मी तुझी. यापुढे एकदम कॉन्फिडंट राहायचं. मनाचा तोल ढळतोय, मनात वाईट विचार येत आहेत असं वाटलं ना, तर सरळ 1 ते 100 आकडे मोजायला सुरुवात करायची. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. अगं कुठे आहेस? कुठे तू? सगळेजण कधीपासून तुला फोन करतायत? अहो मी ते. आणि फोन का घेत नव्हतीस तू? बरं, घरात जाताना कोणाला सांगूनही गेली नाहीयेस. कुठे आहेस तू? मी घरी यायला निघाली आहे. मी इकडे मी कोपऱ्यावर आहे. मी येते. मी ताबडतोब घरी आहे, कळलं? येते
झालाय कॉन्टॅक्ट. अक्षय, आल्या आल्या तिला प्रश्न विचारून भंडावून सोडू नको. का का नाही विचारायचे प्रश्न? आपण तिच्या कलाने घ्यायला पाहिजे. अरे नाहीतर बिथरेल ती अजून. खरं तर असं घरात कुणाला न सांगता बाहेर पडणं बरोबर नाही. आपल्या घराची तशी रीत नाहीये. पण आई, याचं तिला भान असेल तर ना. आजकाल ती कुठल्या धुंदीत असते कोणास ठाऊक. आपण सगळेजण इकडे इतक्या टेन्शन मध्ये आहोत, पण हे लक्षात सुद्धा नसेल तिच्या. लवकरात लवकर तिच्यावर इलाज करायला हवा. हो ग बाई, मला तर हे प्रकरण खूपच गंभीर वाटतंय आणि माझ्या सुनेचं वाटोळं झालेलं मी नाही बघू शकणार. तुम्ही सगळे जरा थांबाल का प्लीज? काहीतरी उपाय हा करावाच लागणार आहे. मी बोलतो मुक्ताशी. चला, गरमागरम भजी तयार. घे सीट तुझ्यासाठी. थँक्यू. ताजी. अरे हळूहळू रे. काकू खूप भारी झाली. तुला माहिती म्हणाली, हा जॉब करण्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर काकूंच्या हातचं गरमागरम खायला मिळेल. काकू, त्याच्याबरोबर जर का खोबऱ्याची चटणी आणि मिरची असती ना तर अजून मजा आली असती. आणते आणते. राहू द्या काकू. काय रे, खातोस तर गप्प खा ना. किती नाटकं करतोस, सतत खात असतो. हा हॅलो, रोज वर्कआउट पण करतो मी, कळलं ना? हो, पोट दिसतंय बघा किती वाढलं. अजिबात नाही काकू, माझं पोट दिसतंय. नाही दिसत आहे. खाताना असं डिवचायचं नाही कोणाला, अंगाला लागत नाही ग. ऐकलं का? अस्मिता, ती मघाशी आलेली मुलगी कोण होती? फारच खचलेली वाटली ग मला. काय झालंय तिला? वेड लागलंय तिला. म्हणजे तिलाच असा संशय आहे की तिला वेड लागलंय. मग आता? आता मॅडम मदत करणार आहेत तिला. हा करा. त्या मुलीचं भलं होऊ दे. हा, सॉरी, खरंच सॉरी. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. मी मुद्दामून नाही करत आहे. तुम्हाला तुम्ही तरी समजून घ्या. मुक्ता, सगळं कळतंय मला, पण तुझी खूप काळजी वाटते मला. तुला असा त्रास होताना मी नाही बघू शकत. मला खूप त्रास होतोय बघताना. तू सर्वस्व आहेस माझे. कसं समजावू मी तुला? मला कळतंय. मला सगळं कळतंय. सॉरी. मी शहाण्यासारखी वागे. तुम्हाला किंवा घरातल्यांना त्रास होईल असं काही करणार नाही, याची काळजी घेईन मी नक्की. ते काय ऐकशील, आम्हाला थोडं कॉपरेट कर. बघ, आता सगळ्या गोष्टींवर इलाज होतो. आपण तुला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया. तू लवकर बरी होशील. नाही, नको, आत्ता नको. आपण थांबूयात जरा वेळ. मुक्ता, पण थांबून काय होणार आहे? मला बरं वाटेल. मला खात्री आहे. मला खरंच खात्री आहे. सगळं ठीक होणार आहे. सगळं नीट होणार आहे. कसं? आपोआप? आपोआप नाही, पण मला नाही माहिती. मला फोर्स करू नका प्लीज. मुक्ता, बघ, जे काही करायचंय ते लवकर व्हायला हवं. मला कदाचित पुन्हा टूरवर जावं लागणार. नाही नाही नाही, प्लीज मला सोडू नका जाऊ. मला खूप भीती वाटते. भीती? कशाची? तुम्ही मला खरंच कंटाळून कायमचे निघून गेल. तुम्हाला माझा कंटाळा नाही आलेला ना? काय बोलतेस तू? असं काही होणार नाहीये.
मी तुला सोडून कधीच जाणार नाही. हं? नक्की. पण प्लीज तू लवकर बरी हो. मी बरी होणार आहे. मी बरी होणार आहे. मॅडम, मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तिच्या या प्रॉब्लेममध्ये आपण काय मदत करणार? कारण यात ना गुन्हा आहे ना गुन्हेगार. मग आपला रोल काय असणार आहे? सत्य शोधायचा आणि मुक्ताला आधार द्यायचा. तिने विश्वास टाकलाय माझ्यावर. पण मॅडम, तिच्या बोलण्यातून आणि जे काय घडतंय यावरून तर असंच वाटतंय की तिचं मानसिक संतुलन बिघडलंय. नाही, इतक्यात कुठल्याही निष्कर्षावर येण्यात अर्थ नाही. तिच्या डोळ्यात मला प्रामाणिकपणा आणि अगतिकता दिसली आणि माझं गट फिलिंग सांगतंय आपल्याला जेवढं कळलंय त्याहीपेक्षा जास्त सत्य या प्रकरणात खोल रुतलंय आणि आपल्याला त्याच्या मुळापाशी जायला हवं. आता एक काम करा. चल. किती कामं करशील? जर आमच्या वृंदाला आणि विनिताला सांग की 4 कामं. राहू दे हो काकू, मी काय कोणी परकी आहे? आणि मुक्ता तर आत्ता या घरात सून म्हणून आली आणि मी तर लहानपणापासूनच वावरते म्हणून हक्काने काम करते. कर बाई कर. लहानपणापासून कुणाला बोलायला हार जात नव्हती, ती आत्ता जाणार आहेस का? हे हो, हा होम झाला ना की तुला बघ कसं लगेच बरं वाटतंय ते. अगं तुझी सगळी संकट दूर पळून जातील आणि एकदम छान वाटेल तुला. ओम जंगल ओम. दिस इज रिडिक्युलस. दादा, आता मुक्ताला या सगळ्याची नाही, मेडिकल हेल्पची गरज आहे. आणि आईने हे सगळं काय चालवलं? आपल्यासाठी हे नवीन आहे का? तुला आईचा स्वभाव माहिती आहे. त्या भोंजाळ महाराजांचा शब्द झेलत असते. किती वेळा सांगितलं पण काही फरक पडत नाही तिला. अरे पण आपण जे काही करतोय ते मुक्ताला बरं वाटावं म्हणूनच करतोय ना. नाही, पण मला पटत नाहीये हे. दादा, अरे तुला तशात किती गोष्टी पटत नाहीत. याचा अर्थ हा होत नाही की त्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या असतात. आणि हो, आहे आईचा आणि आमचा विश्वास आहे महाराजांवर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे दादा? अरे आई जे काही करते ना ते बरोबरच करते. आतापर्यंतचा अनुभव आहे आपला. भोंजाळ महाराज योग्य तोच सल्ला देतात तिला आणि आज त्यांनाच विचारून आईने होम ठेवलाय. डोंट वरी, बहिणी लवकरच बरी होईल. कठीण आहे. शमी 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 आई आई शमी कुठे दिसत नाही. शमी नाहीये इकडे. अगं असं काय करते? आपल्या खोलीत झोपवली होतीस ना तू? नाही तिकडे नाहीये. मी सगळीकडे शोधले ना प्रथमेश. तिला आत्ता जाता शोधून आपण बघूया. एक मिनिट. शमी शमी तू का नको? होम झाला. शमी शमी मी काय म्हणते? शमीचा आवाज आहे. शमीचा
अस्मिता आवाज आहे तुम्ही कुठून येत आवाज? हा. कुठे आवाज ते बघ प्रथमेश शमी शमी अगं पण हे इथे कशी आली? ओळखलाय माझ्या बाळाच्या जीवावर. अरे हा काय प्रकार आहे? मला काही सुचेल असं झालं. आता मी बोलले तर तुम्ही सगळे ओरडाल मला, पण सगळ्यात शेवटी मुक्ताबाईनीलाच मी पाहिलं होतं हिला खेळवताना इथे. तिनेच तिला इथे ठेवलं असेल आणि मग विसरली असेल. मी वेडाच्या भरात मुक्ताबाईने जीवाचं काही बरं वाईट केलं तर